आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। भाजपापासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटली पाहिजे, असे आवाहन खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला। या निमित्ताने आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार विशाल पाटलांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, तसेच सत्तेत जाण्याची गरज असून हा जिल्हा आणि शहर काँग्रेस विचाराचा आहे ही दाखवण्याची संधी आहे, त्यामुळे आपण एक संघ झाल्याचे देखील खासदार विशाल पाटलांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेस कमिटीत पार पडला। काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे। यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते। या निमित्ताने काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडला। यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांनी एकसंघपणे भाजपा विरोधात निवडणूक लढवावी असे आवाहन केलंय। नाही, तसं काही नाही आहे। शिवसेनेबरोबरही चर्चा चालू आहे। शिवसेना जो उबाटा पक्ष आहे त्यांच्यामध्ये आमचे स्थानिक नेते चर्चा करतायत आणि त्यांच्या ज्या काही मागणी आहे त्याच्यावरही आम्ही विचार करत आहोत। जतमध्ये अपयश आलेलं आहे, जिल्हा अध्यक्ष पद आपला भाजपमध्ये गेलेला आहे, तसं मिरजेतले ज्याने काँग्रेसचे ज्यावर मोठे झाले ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत। एकंदरीत पाहता कसं पाहता बघा, कुणी कुठं जायचंय त्यांना जाऊ द्या, लोकशाही आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही लोकांमध्ये जाऊ। कार्यकर्ता हा स्ट्रॉंग आहे। कार्यकर्त्यांच्या जीवावर नेते मोठे होत असतात। कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढू। नाही, तसा काय विषय अजून आलेला नाहीये आम्हाला। मुद्दा असा, बघा, कोण कुठे गेले, अजून उमेदवारी द्यायच्यात, उमेदवारी माघार होण्याची वेळ अजून आहे। ह्या सगळ्या गोष्टींना खूप काही कॉम्बिनेशन होत असतात। ते शेवटच्या क्षणापर्यंत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू असतात। येणाऱ्या दिवसात कळेल, जे काय असेल ते स्पष्ट होईल। नाही, मी आता त्याचं काही उत्तर देणार नाही। स्थानिक पातळीवर मी सांगितल्याप्रमाणे अनेक चर्चा चालू आहेत, पण मी त्यावर काय आता उत्तर देणार नाही। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे, मात्र मुंबईमध्ये काँग्रेसला बाजूला केलेलं नाही। मला पुणे मुंबईचं आता काही माहित नाही। मुंबईचं नाही, ऍक्शन प्लॅन आहे, पण तो काय आहे तो मला आता मी सांगणार नाही। मी एवढंच सांगेन की आम्ही सेक्युलर विचारधारेने सांगली शहरातल्या सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी, त्यांचे अडलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही महापालिकेची निवडणूक लढवत आहोत। अशा विचाराने जे काम करतील अशा सर्वांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहोत। काँग्रेसमध्ये प्रवेश काय आहेत? नाही, होतात ना, आता हो होत आहेत प्रवेश। नेते माजी मंत्री डॉक्टर बाळासाहेब विश्वजी कदम, माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय विक्रम दादा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व येणाऱ्या महापालिकेचे इच्छुक सदस्य, महापालिकेच्या कार्यकर्ते, जोरात काम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, मित्र, खूप वेळ बोलायचं नाही। पुढचे कार्यक्रम आहेत आणि आता बोलण्यापेक्षा निवडणुकीचे कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे। उद्या मुलाखतीचा दिवस ठेवलेला आहे। आपल्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला वाटते की आपण सोबत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन यावं, पण सगळ्यांना मी विनंती करतो, उद्या बैठक मुलाखतीची आहे। फक्त मुलाखत ही उमेदवाराचीच घेतली जाईल आणि पहिल्यांदा ही आपण नवीन पद्धत करतोय की दोन्ही प्रमुख पक्ष आणि जमलं तर इतर सहयोगी पक्षांना एकत्रित घेऊन एकत्रित मुलाखतीचा कार्यक्रम उद्या होणार आहे। जे इच्छुक आहेत त्यांनी अध्यक्षांशी संपर्क साधून कुठे आणि किती वाजता उद्या यायची याची माहिती घ्यावी। एक संघपणे आपण या ठिकाणी जातोय, कारण जी जातीवादी शक्ती या महाराष्ट्रात आता राज्य करते, देशावर राज्य करते, त्याला पराभूत करायची जबाबदारी, देशात पराभूत करायची जबाबदारी, राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे। सुरुवात सांगलीने केली पाहिजे। स्वातंत्र्य लढाई वसंतदादांनी सुरुवात केली, देश स्वतंत्र झाला। ह्या भाजपपासून स्वतंत्र ह्या देशाला करायचं असलं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे। ही मशाल पेटायची जबाबदारी विश्वजित कदमांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि म्हणून ह्या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे। कुणी काय गैरसमज करू नये। कुणाचं असते पेपरला कधी कधी बातम्या ह्याची त्याची काही झालेलं नाही।
कुणाला काय गैरसमज असेल काहीतरी बाबा मध्ये माचीस टाकू की काडी टाकू पडणार नाही. ही आम्ही दोघं एवढे एकजीव झालेलो आहे. त्यामुळे कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो. कोण वर आणि कोण खाली नाही, एक संघपणे. हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांकडे आहे. कधी तुम्हाला संधी मिळेल, कधी आम्हाला संधी मिळेल. मंगेश राव इथे शेजारी बसले, ते इच्छुक होते, पण राजेश नाईक अध्यक्ष झाले तर त्यांना स्वतः अध्यक्ष झाल्याचा आनंद त्याला झाला. करीमभाई मिस्त्र झाला, दायकडून झाला, जमादार स्थानात झाला, सगळ्यांना झाला, मेंढे झाला. ही काँग्रेस आपण एकत्रित पुढे न्यायची आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, खालीपर्यंत उमेदवारी एकाला मिळेल, 3 लोक नाराज होतील. आज सत्तेत जाणं गरजेचं आहे. हा जिल्हा, हे शहर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे हे दाखवण्याची गरज आहे. म्हणून आपण एक संघ आलेलो आहे. राजेश नाईक, तुम्हाला ही खूप मोठी संधी ह्या ठिकाणी. तुमच्यावर आमच्या सगळ्यांची नाराजी आहे. मधल्या काळात जरा इथे तिथं भरकड होता की आमचं आम्हीच म्हटलं पाहिजे, पुन्हा बाळासाहेब सगळं स्पष्ट बोलता येत नाही. आता तुम्ही परत आपल्या आपल्या ह्या किल्ल्यात आलेला आहे. आपला गड आहे. हा खंड भागात आपली काँग्रेस कमिटी आहे. तुम्ही ह्या भागातले आहात आणि ही आपला बाले किल्ला आहे. आणि त्यामुळे ह्या बाले किल्ल्यात तुम्ही बसून ह्या महापालिकेवर झेंडा काँग्रेसचा लावायची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही समर्थपणे कराल. सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून न्या, सगळ्यांचे एकत्रित काम करा असं विनंती करतो. आणि आता विनंती करतो की बाळासाहेब त्यांनाच बोलू दे का, मग तुम्ही शेवटी बोलू. मी त्यांचं आज प्रतिनिधी आम्ही थोड्या वेळात करणार आहे, पण आज त्यांना निवड झाली. त्याचा निवड झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार ते आता मानतो.